हॅलो फ्रेंड्स, आज आपण रबर बँड आणि लोकरीचा वापर करून अतिशय साधा, सोपा आणि आकर्षक असा मोगरीच्या फुलांचा गजरा कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. गजरा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण रबर बँडला हिरव्या लोकरीने गाठ बांधून घेऊया. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला रबर बँडला हिरव्या लोकरीने साखळी घालून घ्यायची. आता रबराला हिरव्या लोकरीने साखळी घालून इथे तयार आहे. आता आपण मोगऱ्याची फुलं विणण्यासाठी पांढऱ्या लोकरीने हिरव्या लोकरीला गाठ मारून घेऊया. आता मोगरीची फुले तयार करण्यासाठी आपण रबर बँडला घातलेल्या साखळीमध्ये 5 खांब पांढऱ्या लोकरीने घालून घेऊया. इथे आपले 5 खांब विणून तयार आहेत. आता आपण 5व्या खांबाच्या साखळीत सुई घालून ती पहिल्या खांबातून बाहेर काढली. पुन्हा त्या सुईवर 2 साखळ्या घेऊन पुन्हा पहिले 5 ज्या साखळीत घातले होते त्या साखळीत सुई घातली. हे झालं गजऱ्याचं पहिलं फूल. आता 2 साखळ्या घेऊन रबरच्या पुढच्या साखळीत 5 खांब घालून घेऊया.
या प्रकारे आपण पुढची सर्व फुले रबराचे जे माप आहे त्या मापाप्रमाणे जेवढी फुलं तयार होतील तेवढी फुलं आपण विणून घेणार आहोत. इथे आपली 2 फुलं विणून तयार झालेली आहेत. ह्याच पद्धतीने उरलेली सगळी फुले विणून घेऊयात. आता या ठिकाणी आपला गजरा विणून तयार आहे. शेवटी 2 साखळ्या विणून विणलेला रबर पूर्ण करूया आणि गाठ मारूया. अशा प्रकारे आपला अतिशय साधा, सोपा आणि खूप आकर्षक असा लोकरीने विणलेला रबराचा मोगऱ्याचा गजरा तयार आहे. तुम्ही याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या रंगाची फुले विणू शकता. हा गजरा माळल्यावर खूपच सुंदर दिसतो. शिवाय हा रियुजेबल आणि वॉशेबल सुद्धा आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व तुमचे काही प्रश्न असल्यास तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच नवनवीन व आकर्षक विणकामाचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.